प्रोव्हिजनल रँक सगळ्यांनी बघितलीच असेल. लवकरच आता फायनल मेरिट लिस्ट देखील येईल. पण या संपूर्ण ॲडमिशन प्रोसेसमधला जो सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंगचा. आता ही ऑप्शन फॉर्म फिलिंग एवढी महत्त्वाची काय आहे, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. आत्तापर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन केलं कॅपराऊंडसाठी किंवा व्हेरिफिकेशन देखील केलं, तर यामध्ये तुम्हाला मल्टिपल चान्स मिळत होते तुमचा फॉर्म एडिट करण्यासाठी किंवा तुम्हाला हवे तसे बदल तुम्ही या फॉर्ममध्ये करू शकत होता. पण ही जी प्रोसेस आहे ऑप्शन फॉर्म फिलिंगची, यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचे चेंजेस करता येत नाहीत. जो फॉर्म तुम्ही एकदा अपलोड केला तोच फायनल असतो आणि त्याच आधारे तुम्हाला कॉलेज अलॉट होत असतं. त्यामुळे तुम्ही पुढे जाऊन असं म्हणू शकत नाही की हे कॉलेज मला टाकायचं नव्हतं किंवा ही ब्रांच मला टाकायची नव्हती, ते चुकून मला लागले आणि आता मला परत तो एडिट करायचा आहे. हे असल्या कसल्याही प्रकारची संधी तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे ही जी एवढी महत्त्वाची प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला फार काळजीपूर्वक तुमचे कॉलेजेस असतील किंवा ब्रांच असतील ह्या टाकायच्या असतात. त्यामुळे तुमची जर एक जरी चूक या गोष्टी किंवा या प्रोसेसमध्ये झाली तर तुमचं पूर्ण इयर देखील यामध्ये हे वेस्ट होऊ शकतं आणि तुमचं ॲडमिशन प्रोसेसमधनं देखील तुम्ही बाजूला फेकले जाऊ शकता. तर नक्की ही ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये आपल्याला काय प्रोसेस करायची असते, तर प्रत्येक कॉलेजचा वेगवेगळा DTE कोड आपल्याला बघायला मिळतो आणि प्रत्येक कॉलेजमध्ये जी ब्रांच असते ते प्रत्येक ब्रांचचा आपल्याला वेगवेगळा जो युनिक चॉईस कोड असतो तो आपल्याला बघायला मिळेल. तर तुम्हाला हे चॉईस कोड आणि DTE कोड हे दोन्ही मिळून तुम्हाला हे चॉईस फिलिंग करायची असते या ऑप्शन फॉर्ममध्ये, ज्या आधारे तुम्हाला कॅपराऊंडमध्ये अलॉटमेंट होत असते. तर मग आता कोणत्या चुका आहेत नक्की या विद्यार्थी दरवर्षी करतात, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची चूक म्हणजे की विद्यार्थ्यांना हे सगळे कॉलेजेस माहीतच नसतात की कुठलं कॉलेज कुठल्या कॉलेजपेक्षा चांगलं आहे किंवा कुठली ब्रांच कुठल्या कॉलेजच्या ब्रांचपेक्षा चांगली आहे किंवा ती कुठे प्लेस करायची आहे आपल्याला ऑप्शन फॉर्ममध्ये, हेच विद्यार्थ्यांना माहीत नसतं. कसे पण कधीही उठसूट तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही कॉलेज टाकता आणि त्यामुळे तुम्हाला जे चांगलं कॉलेज लागणार होतं ते तर लागतच नाही, पण पुढचे जे सेकंड, थर्ड किंवा फोर्थ राऊंड यावर्षी होणार आहे त्यामध्ये देखील मग तुम्हाला काही मोठे बदल करता येत नाहीत. कारण तेव्हा कट ऑफ वाढलेला असतो आणि तुम्हाला ते परत ती जी चांगली तुम्हाला सीट मिळणार होती ती तुम्हाला मिळत नाही. तर त्यामुळे ह्या अशा चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत. दुसरी महत्त्वाची चूक आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेजेसचे नावच माहीत नसतात. म्हणजे आता एखाद्या संस्थेचे बरेच कॉलेजेस असतात. उदाहरणार्थ सिंहगड जे आहे, सिंहगडचे 7 ते 8 कॉलेज आपल्याला बघायला मिळतील. JSPMचे 5-6 कॉलेज आहेत. DY पाटीलचे 6-7 कॉलेज आहेत. मग नक्की कुठल्या ब्रांचचा कुठला कोड आहे, कुठली ब्रांच कुठल्या ब्रांचपेक्षा चांगली आहे, हेच विद्यार्थ्यांना माहीत नसतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्क्सनुसार चांगलं कॉलेज मिळत नाही. मग आता जर या गोष्टींचा ताण तुम्हाला नसेल घ्यायचा, तर तुम्ही आत्ता तुमच्या स्क्रीनवर जी लिस्ट बघत आहात ती आपल्या पर्सनल काउन्सिलिंगची लिस्ट आहे. ही जी लिस्ट आहे ती सध्या 95+ वाले जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण बनवली आहे. यामध्ये तुम्हाला काय मिळेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याची जी कॅटेगरी असते आणि जो त्याचा मेरिट नंबर असेल त्याच्या आधारे त्याला ही मेरिट लिस्ट मिळेल. या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही बघताय की आपण प्रॉपर जे काही त्या कॉलेजची ब्रांच आहे त्या ब्रांचचा जो चॉईस कोड आहे, मग त्याच्या आधी जे कॉलेजचं नाव आहे किंवा त्याचा DTE कोड आहे, हे सगळं आपण देत असतो. आणि हे काही असंच वरचेवर आपण कुठला कट ऑफ उचलून ही लिस्ट भरत नाही, तर यामागे फार मेहनत असते. प्रत्येक कॉलेजचा जो प्लेसमेंटचा ॲनालिसिस आहे किंवा त्या कॉलेजची रँकिंग आहे त्या आधारे आपण ही लिस्ट बनवत असतो. तर तुम्ही जर एनरोल केलं आपल्या काउन्सिलिंगमध्ये तर तुम्हाला नक्कीच चांगल्यातली चांगली ही लिस्ट मिळून जाईल आणि नक्कीच तुम्हाला चांगल्यातली चांगली जी ब्रांच आणि जो कॉलेज आहे जे तुम्हाला लागू शकतं चांगलं ते तुम्हाला नक्कीच लागेल. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही एवढंच मिळणार आहे का, तर असं नाही आहे. आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आता ही जी तुम्ही PDF बघताय ती फीसची PDF आहे. म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसची फी तुम्हाला या PDF मध्ये बघायला मिळेल. तर उदाहरणार्थ इथं वेगवेगळे आता बुलढाण्याचे कॉलेजची देखील आपण फी अपलोड केली आहे. मग तिथे टोटल फी 44,500 किंवा डेव्हलपमेंट फीज किती आहे, मग तिथली ट्यूशन फीज किती आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. आता फीजच्या बरोबरीने प्रत्येक कॉलेजचा जो इनटेक आहे, त्या कॉलेजचा मॅनेजमेंट कोटा आहे, मग तिथले सीट्स किती आहेत, मायनॉरिटीच्या सीट्स किती आहेत, तिथे TFWS आहे का, त्या व्यतिरिक्त त्या कॅपमधल्या तिथं किती सीट आपल्याला बघायला मिळतात. मग त्या व्यतिरिक्त प्रत्येक कॉलेजचा जो ॲड्रेस आहे, म्हणजे बरेच विद्यार्थी हे पुणे किंवा मुंबईच्या आउटसाईडर असतात, पण त्यांना पुणे मुंबईमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं आणि त्यांना ॲड्रेससुद्धा या कॉलेजचा माहीत नसतो. तर आपण ॲड्रेससुद्धा या कॉलेजचा आपल्या PDF मध्ये देत असतो. तर त्या व्यतिरिक्त पूर्ण त्या कॉलेजच्या सगळ्या ब्रांच असतील, त्या सगळ्या ब्रांचचा चॉईस कोड असेल किंवा ते कॉलेज ॲटोनॉमस आहे की नॉन ॲटोनॉमस आहे किंवा ते कॉलेज प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगमध्ये मिळेल. बरं, मग आता आपली काउन्सिलिंग नक्की होते तरी कशी, तर तुम्हाला या ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲपची लिंक मिळेल. त्या व्हॉट्सॲपच्या लिंकवर तुम्हाला आपली जो रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे काउन्सिलिंगचा तो देखील मिळेल.
तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही एक आपला प्रीमियम व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे तिथे जॉईन व्हाल आणि तिथे जॉईन झाल्यानंतर आपले गुगल मीटवर मल्टिपल सेशन्स होतात. या सेशन्समध्ये तुमची कॉलेज लिस्ट तर मिळेलच, त्याचबरोबरीने अनेक फीचर्स तुम्हाला यामध्ये मिळतील. मग या फीचर्समध्ये 1-to-1 मेंटॉरशिप असेल किंवा जी आम्ही सिनियर गायडन्स सिरीज ही सिरीज लॉन्च केली आहे, मग त्यामध्ये जे 3rd इयर 4th इयरचे विद्यार्थी आहेत त्यांचे तुम्हाला लेक्चर्स बघायला मिळतील किंवा त्यांचा गायडन्स तुम्हाला बघायला मिळेल. उदाहरणार्थ तुम्ही आता हा व्हिडिओ बघितला आहे की मला माहीत नाही, COEPचा जो आपला जुना विद्यार्थी होता त्याचा आपण हा वेबिनार आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर हे असे COEP, VJTI, PICT किंवा प्रत्येक कॉलेजचे वेबिनार तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगमध्ये बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला या कॉलेजची पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळेल आणि भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन किंवा प्लेसमेंटसाठी काय करायचं हे देखील तुम्हाला समजेलच. बरं, आता या व्यतिरिक्त अजून काय मिळतं, तर या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या रिजनमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या प्रत्येक रिजन वाईज तुम्हाला वेगवेगळी लिस्ट मिळते. आता उदाहरणार्थ कोणाला पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर असेल इथे ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांना वेगळी कॉलेजची लिस्ट असते. कोणाला कोल्हापूर, सातारा, सांगली किंवा त्या व्यतिरिक्त कोणाला संभाजीनगर, बीड, धाराशिव किंवा बरेच जण असे देखील असतील त्यांना गोंदिया वगैरे, चंद्रपूर इकडे देखील ॲडमिशन घ्यायचं तर तिथलीसुद्धा लिस्ट तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगमध्ये नक्कीच मिळेल. त्याचबरोबरीने तुम्हाला एक जनरल लिस्ट आपल्या कॉलेजची मिळते. या जनरल लिस्टमध्ये तुम्ही इथे बघत असाल प्रत्येक कॉलेजचं नाव आहे, त्या कॉलेजचा DT कोड आहे, मग त्या कॉलेजमध्ये जेवढ्या टेक ब्रांच आहेत तेवढ्या त्यांचं नावं असतील किंवा त्याचा JEEचा मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता, या वर्षीचा CETचा कट ऑफ किंवा मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता, त्या कॉलेजचा टाईप काय आहे, ॲटोनॉमस, नॉन ॲटोनॉमस, हे सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याचबरोबरीने याच लिस्टमध्ये तुम्हाला त्या कॉलेजची जी प्लेसमेंट आहे त्याचा देखील तुम्हाला इथे डेटा मिळेल. तर उदाहरणार्थ इथे तुम्ही बघताय COEPचा आपण डेटा बघतो इथे आणि त्याची लिंक आहे. आता इथे आपण क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला या कॉलेजची जी प्लेसमेंट आहे ती बघायला मिळेल. आता फक्त COEPची आहे का, तर तुम्ही म्हणाल फक्त टॉप कॉलेजची दिली असेल, तर अजिबात नाही. जे लोअर कॉलेजेस आहेत, लोअर म्हणजे एकदम 50 ते 60% जे कॉलेज आहेत तिथलीसुद्धा आपण प्लेसमेंट इथे देत असतो. आता उदाहरणार्थ तुम्ही इथे बघताय JSPM नरे आहे, आलाड आहे, पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशनचं जे मांजरीचं कॉलेज आहे तिथले देखील आपण प्लेसमेंटचा डेटा इथे दिलेला आहे. आता ती वेबसाईट त्यांच्या कॉलेजची रन होत नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्येक कॉलेजचा आपण इथे प्लेसमेंटचा डेटा देत असतो. बरं, अजून काय आहे आपल्या काउन्सिलिंगमध्ये, तर आपली काउन्सिलिंग पूर्णपणे स्पॉट राऊंडपर्यंत असते. स्पॉट राऊंडमध्ये कधी कुठल्या कॉलेजचा फॉर्म भरायचा, कधी कुठल्या कॉलेजला जायचं आहे किंवा कधी कुठल्या कॉलेजला तुम्ही तिथे प्रेझेंट राहिलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगल्यातली चांगली सीट मिळेल, इथपर्यंत आपण आपलं गायडन्स प्रोव्हाइड करत असतो. आणि जर तुम्हाला ते सगळं ऐकायचं असेल तर तुम्ही एकदा तो आपला यूट्यूबला जो सेमिनार अपलोड केला आहे आपण COEPवाल्या विद्यार्थ्याचा, तर तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नक्की आपल्या काउन्सिलिंगमध्ये काय असतं. तर आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या काउन्सिलिंगचा फीजचा. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फीज असणारी जी काउन्सिलिंग आहे ती आपली आहे. फक्त 499 रुपये आपल्या या काउन्सिलिंगची फीज आहे. आणि मी तुम्हाला आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी सांगितल्या या सर्व गोष्टी त्या काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये प्रोव्हाइड आपण करत असतो आणि नक्कीच त्याचा तुम्हाला या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये फारच जास्त फायदा होईल आणि तुमच्याकडून कुठलीच चूक या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये होणार नाही आणि जी तुम्हाला सीट तुमच्या मार्क्स अकॉर्डिंगली बेस्ट लागणार असेल तीच तुम्हाला या आपल्या काउन्सिलिंगमधनं नक्कीच लागेल. तर लवकरात लवकर आपल्या काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एनरोल करा.